हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण वडापाव बनवूयात. हा महाराष्ट्रामध्ये अगदी आवडीने खाणारा पदार्थ आहे. म्हणजेच चटपटीत आणि झणझणीत बनणारा वस्तू. तर चला, आपण आता मस्तपैकी वडापावची रेसिपी बघूयात. 1 किलो बटाटा घेतली आहे मी. त्याला एकात दोन करून कुकरला लावून व्यवस्थित स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्या. आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे सगळे मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्या. ह्या बघा अशा प्रकारे. तर चला, आता मी बेसन घेतली आहे. बेसनमध्ये थोडीशी ओवा घाला, जिरे, हळद, चवीनुसार मीठ. तुम्ही सोडा पाहिजे तर घालून घेऊ शकता. मी सोडा नाही टाकली. त्याला बॅटर तयार करून घ्या व्यवस्थित ह्या प्रकारे. अशी राहायला पाहिजे बॅटर. थोडा वेळ रेस्टसाठी ठेवूया. आता आपण बटाटे उकडलेले साल काढून ठेवून घेऊयात. आता हे बघा, आपले बटाटे उकडलेले आहेत. व्यवस्थित आपले बटाटे उकडून झालेले आहेत. तर चला, मसाल्यासाठी आपण जिरी, मोहरी ह्याचं आणि कढीपत्ता ह्याचं फोडणी देऊया. त्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं याचं पेस्ट देखील त्यात घालून परतून घ्या व्यवस्थित. त्यामध्ये पुन्हा थोडीशी हळद टाकून आणि धनिया जिरा पावडर टाका, चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या मसाल्याला. त्यानंतर आपण साल काढून उकडून ठेवलेले बटाटे एकजीव करून घ्या. मसाला सगळं अगदी व्यवस्थितपणे मसाला सगळं एकजीव करून घ्या ह्या प्रकारे. आता एक 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्या. लो फ्लेमवर, अगदी लो फ्लेमवर. तर बघा, अशी ही आपली मसाला अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहेत. आपल्याला आता वडे बनवता येतं त्या प्रकारे आपल्याला हे झालेलं आहे. ह्या प्रकारे छोटे छोटे वडे बनवून घ्या. माझी साईज थोडी मोठी आहे, तुम्ही ह्याच्यात कमी जास्त पण करू शकता. बनवून ठेवलेल्या बॅटरमध्ये एक एक वडे घेऊन डिप करून व्यवस्थित त्याला आलटून पलटून गरम झालेल्या तेलामध्ये तळून घ्या. आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. बघा, अशा प्रकारे सगळे एक एक त्या तेलामध्ये तळून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तेल अजून जास्त घेऊ शकता. मी तेल थोडंसं कमीच घेतलेलं आहे. अशा प्रकारे आलटून पलटून व्यवस्थित वडे तयार करून घ्या. हे जर छोटे छोटे क्रश राहिलेत ना त्याचे तुकडे, त्या तुकड्यांनीच मी चटणी बनवून घेतलेली आहे लाल. त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा प्रकारे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून काढून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. त्या तेलामध्ये मिरच्या देखील एका दोन तुकडे करून तळून घ्या. तळलेल्या मिरच्यावर थोडीशी मीठ टाकून सर्व करताना. तर चला, आपली ही वडापाव अगदी व्यवस्थित झटपटीत आणि झणझणीत अशी वडापाव तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हां, आणखीन एक, तुम्ही सोडा पाहिजे असेल तर टाकून घ्या. मी सोडा नाही टाकलेले त्याच्यामध्ये. थँक्यू. जर का माझा रेसिपी तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.